ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. आता आपला उत्सव झाला नागपंचमी. मग आता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधन ह्या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते. का माझ्यावर जर काही संकट आलं, माझ्या नवऱ्यावर जर संकट आलं तर तू मला मदत कर, म्हणून या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. राठोडची राणी ज्यावेळेला मुघल साम्राज्य होतं आणि त्यावेळेला त्या मुसलमान तो राजा त्या राजावर राठोड राजावर राजपूत राजावर हल्ला करणार होता आणि मग त्याच्या पत्नीनं त्या हुमायूनला राखी बांधली आणि तेव्हापासून हा सण साजरा होऊ लागला. माझ्या नवऱ्यावर जर संकट आलं तर तू मला मदत कर, म्हणून बहीण भावाला राखी बांधण्याचा आजचा हा सण साजरा केला जातो. पण आजच्या याच्यामध्ये कलियुगामध्ये समान स्वातंत्र्य आणि मग बहिणीने काय केलं, भावातून प्रॉपर्टीमध्ये निम्मा हिस्सा घेतला आणि निम्मा हिस्सा घेतल्यामुळं आजचा हा सण आहे ना, याला काळिमा लागली गेली. आज निम्मे आहेत त्या भारत देशामध्ये, निम्म्या बहिणी आहेत. मला काही नको, माझा भाऊ सुखाचा राहो, असं दीपावली आणि रक्षाबंधन या दोन वेळेला भावाचं आयुष्य वाढावा, माझा भाऊ सुखी राहावा, असे दोन उत्सव आपल्या संस्कृतीने दिलेले. तर आजही समाजामध्ये 50% आहे, 50% बहिणी हे राहिल्या नाही. तर बहिणींना भावाकडं बहीण म्हणजे प्रेम माया, भाऊ म्हणजे प्रेम, बहीण म्हणजे माया. प्रेम आणि माया यांचं संबंध म्हणजे बहीण भावाचं मिलन. तर आज समाजामध्ये पाश्चात्य विकृत संस्कृती झालेली आणि हे विकृत संस्कृतीमध्ये आज मुलींवर स्त्रियांवर अत्याचार होऊ लागले, अन्याय होऊ लागले. म्हणून प्रत्येक माणसाने आपलं रक्त बनवणारा भगवंत आहे, आपलं रक्त लाल आहे, तिचं लाल आहे, ती जरी आपल्या जातीची नसली तरी आपलं रक्त बनवणारा एक आहे, ती माझी बहीण आहे, तो माझा भाऊ आहे. ही समज घेऊन जर चाललं तर स्त्रियांवर होणारे अत्याचार अन्याय हे दूर होतील. आणि मग या सणाच्या दिवशी आपण संकल्प करायचं आहे तर मी माझ्या बहिणीचं, ती जरी माझ्या रक्ताची नसली तर रक्त बनवणारा एक आहे, की मी माझ्या बहिणीवर अन्याय होऊन देणार नाही आणि मी बहिणीचं रक्षण करीन. म्हणून आपण भारत सरकारनं आता महाराष्ट्र सरकारनं एक योजना केलेली लाडकी बहीण योजना. आता ही लाडकी बहीण योजना किती दिवस चालती कशी चालती, पण महिलांना एक काम लागलेलं आहे, कागदपत्र गोळा करणं आणि ते पूर्तता करणं. तर म्हणून खरा उत्सव जर म्हटला तर रक्षाबंधन. आणि हा रक्षाबंधन भावाचं आणि बहिणीनं प्रत्येक पुरुषांना शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला कल्याणचा खजिना लुटला त्यावेळेला एक मुसलमानाची सून त्यांच्या सरदारांनी आणली आणि मग त्यावेळेला तिला शिवाजी महाराजांनी थोडी पातळ बोलवून केली आणि तिला सांगितलं, माझी आई जर अशी सुंदर असती तर मी सुद्धा असा सुंदर निपजला असतो. बघा, मुसलमान आपले शत्रू होते तरी त्यांच्या महिलांमध्ये खात्री होती का आपल्याला जरी शिवाजी महाराजांच्या सैन्याने धरून नेलं पण ते आपल्याला रक्षण करतील. बघा, शत्रूच्या मनातसुद्धा प्रेम भावना तयार करणारी संस्कृती शिवाजी महाराजांनी सांगितली. म्हणून जय शिवाजी, जय शिवराय, संभाजी महाराज. आणि आपण फक्त शिवजयंती आली, संभाजी महाराजांची जयंती आली, फक्त झेंडा घेतो. पण ते कसे वागले, त्यांनी काय केलं, त्यांनी आया बहिणीची लाज राखली आणि आपण सुद्धा आपल्या आया बहिणीची राखली पाहिजे. हा आजच्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि ही
रक्षाबंधन सण खऱ्या अर्थानं साजरा करायचा आहे. जय भैरवनाथ महाराज की जय.